मी सायली तुमचे स्वागत करते पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। कशा आहात सगळे? मस्त राहा, स्वस्थ राहा। तर छानशी अशी संध्याकाळ झालेली होती आणि छानसा असा सूर्यास्त झालेला होता। आम्ही निघालेलो होतो चिंचवडला। तर हा जो परिसर आहे तो आहे चिंचवड येथील आणि इथे जे आहे नदी किनारी ही जी आहे ती पवना नदी आहे आणि नदी किनारी आता हे जे मंदिर गेले ते आहे चित्तराव मंदिर। आम्ही पोहोचलेलो आहे श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी यांची संजीवन समाधी मंदिर म्हणजेच चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर। हे जे मंदिर आहे चिंचवड गावामध्येच आहे। तर पाहू शकता संध्याकाळच्या वेळी जी आहे थोडीशी अशी गर्दी होती आणि मंदिराच्या दोन्ही साईडला जे आहे इथे दुकानं आहे, प्रसाद किंवा इतर जे काही पूजेचं साहित्य घ्यायचं आहे त्याची ही दुकानं आहेत। मंदिर परिसर हा अतिशय सुंदर आहे। चिंचवड येथील पवना नदीकाठी हे जे मंदिर आहे तर मंदिराला जाण्यासाठी आता आपण आत एंट्री केलेली आहे आणि इथे जे आहे मंदिरामध्ये दर्शन रांग लागलेली होती। सभा मंडपामध्ये आम्ही इथे रांगेमध्ये थांबलेलो होतो। तर पाहू शकता इथे साईडला जी आहे भरपूर अशी चित्र लावण्यात आलेली आहे। ह्या चित्रांमधून श्री मोरया गोसावी यांच्या जीवनातील जे काही घटना घडलेल्या होत्या त्यांचा जो आहे इथे एक प्रकारे सर्व घटना नमूद केलेल्या आहेत। ह्या सर्व जे आहे आपल्याला पाहण्यासाठी किमान अर्धा तास तरी जाईल। त्याच्यानंतर रांग थोडी पुढे सरकत होती। थोडे पुढे आल्यानंतरच आपल्याला इथे दिसते की किती छान जे आहे मंदिराचा कळस आहे। इथे आता मी वरच्या बाजूला आहेत आणि ह्या वरती जे आहे हा जो आहे रांगेचा मार्ग आहे। इथून जे आहे तुम्हाला संपूर्ण मंदिराचं दर्शन घडतं। तर वरून इथून पाहू शकता की मंदिर किती छान आहे। त्यानंतर हे जे आहे श्री मोरया गोसावी यांचं समाधी मंदिर। आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नाही आहे। आम्ही आतमध्ये फोटोही वगैरे काही शूट केलेलं नाही आणि हे पाहू शकता तुम्ही अशी किती मोठी रांग लागलेली होती। आज जे आहे चतुर्थीही नव्हती तरीही इतकी गर्दी होती। मंदिर परिसर जे आहे अतिशय सुंदर आहे पाहण्यासारखा। मंदिर परिसरामध्ये तुम्हाला इथं विविध प्रकारची शिवलिंग त्याचप्रमाणे विविध प्रकारचे जे आहे गणपतींचे मंदिरे छोटी मंदिरे आहेत आणि इथे पाहू शकता इथे मागं पवना नदी आहे। सध्या जो आहे इथे पवना नदीला जाण्यासाठीचा जो दरवाजा आहे तो बंद केलेला आहे। त्याच्यानंतर इथेही सुद्धा आपल्याला श्री मोरया गोसावी यांचा जीवनपट जो आहे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहे त्या अशा प्रकारे चित्रशिल्पामध्ये कोरण्यात आलेल्या आहे। पूर्ण मंदिर परिसरामध्ये ह्या अशा प्रकारचे चित्रशिल्प आहे ज्याच्यामध्ये श्री मोरया गोसावी यांच्या जन्मापासून ते त्यांच्या समाधी घेण्यापर्यंतचा जो काही कार्यकाल आहे तो या चित्रशिल्पाद्वारे आपल्याला समजतो। इथे जे आहे खाली ही एक प्रकारे समाधी मंदिरच आहे आणि अशा प्रकारे छोटी इथे गणपतीची एकूण 7 ते 8 मंदिरं आहेत। मंदिराच्या ज्या आहे परिसरामध्ये अशी छोटीशी मंदिरं आहेत आणि मंदिर हे संध्याकाळच्या वेळेला अतिशय सुंदर दिसते। तर मंदिराच्या कळसावर ही अत्यंत सुंदर अशी आकर्षक रोषणाई केलेली आहे आणि इथे मंदिर परिसरामध्ये थोडा वेळ घालवल्यानंतर आपल्यालाही छान प्रसन्न आणि आनंदमय वाटतं। श्री मोरया गोसावी हे साधारणतः 1200 ते 1300 या शतकामधील एक महान साधू होते। मोरगाववरूनच जे आहे श्री मोरया गोसावी चिंचवडला आले आणि चिंचवडमध्येच त्यांनी समाधी घेतली। तर हे छानसं असं चिंचवडमधील मंदिर पाहण्यास तुम्हीही नक्की जा। खूप छान मंदिर आहे, अतिशय प्रसन्न वाटते इथे मंदिरामध्ये गेल्यानंतर आणि जो मंदिराचा पूर्ण जो परिसर आहे तोही अत्यंत प्रसन्न करून जातो। तर इथं थोडा वेळ आम्ही थांबलेलो होतो। शार्वीही खेळत होती, मुलेही थोडा वेळ खेळत होती आणि इथे पहा अष्टविनायकाचेही आपल्याला दर्शन करते पुन्हा एकदा। चिंचवडमधील हे मोरया गोसावी मंदिर चिंचवड गावातच आहे। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल।